वागळे स्टेट येथील किसननगर परिसरातील गणेश क्रीडा मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव किसननगरचा महाराजा 48व्या वर्षात पदार्पण करत आहे। काही दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार। यावेळी महाराजांचे अनोखे रूप किसननगर व आसपासच्या परिसरातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे। दरवर्षी किसननगरचा महाराजा वेगवेगळ्या रूपात गणेश भक्तांच्या भेटीला येत असतो। यावेळी आपल्या राजाचे रूप नेमके कसे असणार आहे याबाबत उत्सुकता सगळ्यांनाच आहे। राजाचे आगमन होण्याआधी त्याचे पाद्यपूजन करणे शुभ मानले जाते। हेच औचित्य साधून महाराजांच्या आगमनाआधी गणेश क्रीडा मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाठपूजन आणि पाद्यपूजन धार्मिक विधी परंपरेने केले। या पाठपूजन आणि पाद्यपूजन वेळी वरुण राजाने हजेरी लावल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला हीच भावना उपस्थित गणेश भक्तांच्या मनात असल्याने याला एक आगळे वेगळे रूप प्राप्त झाले। गणेश क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मंडळाचे संस्थापक कै रामचंद्र विश्राम मोडकर, प्रेरणास्थान कै अनिलभाई पापडे, तसेच प्रमुख मार्गदर्शक उर्जित शेठ हे आहेत। तसेच कै अनिलभाईंचा वारसा अथकपणे व निस्वार्थपणे चालवणारे विक्की भोसले असून त्यांना मोलाची साथ शाखा प्रमुख तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन भोसले, अध्यक्ष दर्शन करोडिया, सेक्रेटरी भरत होलमुखे, खजिनदार विवेक दुडिये, कार्यकारिणी सदस्य धनंजय घाग देत असून या सर्वांच्या सहकार्यामुळे किसननगरच्या महाराजांचे आगमनापासून ते विसर्जनापर्यंत तसे 10 दिवस मंडळाकडून घेण्यात येणारे उपक्रम यशस्वीरित्या संपन्न होतात। पाठपूजन आणि पाद्यपूजनाच्या वेळी विशेष उपस्थिती शिवसेना नगरसेवक योगेश जानकर, शिवसेना उपविभाग प्रमुख सुनील मोरे, शिवसेना वागळे समन्वयक व माजी नगरसेवक शैलेश शिंदे, शाखा प्रमुख श्रीकांत बाबू राणे, तसेच युवा सेना विभाग अध्यक्ष कुमार रोहित साळवे, शिवसेना उपशाखा प्रमुख गणेश सिरसोलकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मदत कक्ष व उपशाखा प्रमुख प्रकाश पटेल तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्थिव पूजाय नमः शुद्धिकरणार्थस्य ओम सौभाग्यरंगारं प्रधानश्री ताभ्यो नमः समर्पयामि। कोकणी हात जोडायचा आहे। कुलदेवतेचा आराध्य गुरुत्व महागणपतीचा स्मरण करा। सर्व योद्धा इथे आमच्या जगकरा आपल्या जीवनाला आशीर्वादाने आमच्या महागणपती पाठीपूजन सोहळा आहे ते आपल्या आमच्या महापूजन संपन्न व्हावं, सुख शांती लाभावी, आनंदाचा उत्सव आपल्या आशीर्वादाने एकदम पूर्ण व्हावा आम्ही प्रार्थना करा। ईश्वरा धर्मदेवता धर्मदेवता लक्ष्मी नारायण सर्व देवता महत्सव ओम महाकालीश्वराय नमः अवयामि तमे पूजयामि। ओम योनि भवति निताय नमः सागरनिकाय नमः तत्तुजाय नमः श्रीगदे चोदोतिदाय वाजगे देवताय नमः। ओम दशमी पुण्यतिथ्यः असंस्कृते परमहंसः वरियाय दैत्यगणैः लालाहर रविरागे निकुनीतः यावदुचेतनसः तपवे मानसक वेदांच्या प्रकार महागणपती पादपूजन प्रारंभ करायचे। बघा शिव पुण्य इतो मम आत्मना पुराण
श्रुति स्मृति अस्माक सहकुटुंबाना सहपरिवारस्य आदैविक आदभौतिक आददेहिक त्रिताप निमनाभय कायिक वाचिक सांसर्गिक दोष निवृत्ति मम शरीरे अंतर्गत आदिः व्याधिः रोग सांसर्गिक मम गृहे अंतर्गत सुख शांति व्यापार उद्योग राजद्वारे सर्वत्र सुख प्राप्ति यश प्राप्ति यश कीर्ति तथा च मम महागणपति आगमन भेट करते पार्थिव पूजाय पादपूजन अहं च करिष्ये ओम नमः ईश्वराय पूजयामि परमेश्वराय नमः मंगल मूर्ति शुभ करता दुर्गहरता कालिकांति मंगली पूर्वी देवा प्रभावयाति सर्वांगी सुंदरावती लोहति कंदी धरणी नारायणावती देव देव मंगल मूर्ति ओम मंगल मूर्ति दर्शन माते नारायणावती देव
मंगलमूर्ती दानवनायोगुला देह माझा पडावा भेषो नको गुणवंतानंदा रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलासानाथनंदमोय प्रेममाता मुक्ती गाय आरण्य सिंधो दुःखारी वीर शंभो सरोवरारी ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निरोप तुझे विधे विकोम सगळ्या ठिकाणी तेरे तुझे सद्गुरुपाय दोन्ही मोर्या मोर्या विवारताने तुझीच सेवा करुताय गाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोही स्वरावा तुझा कोटी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हे नांदतो ज्ञान राजा सुखात तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गौरी कात्यायनी नमोस्तुते श्री गणेशाय नमः हरि ओम यज्ञेन यज्ञमय जन्त देवास्तान् धर्माणि सुतमान्यासन्न हे मनाकं महिमानं सिदन्ति यत्र पूर्वे सात्रा सन्ति देवाः ओम राजाधिराजाय यस्यैसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामे च वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमी सम्राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायि तव भौमो कालवायुषः अन्तादा पराघात पृथिवे समुद्रपर्यन्तायै करायिति तदपेक्षि श्लोको विदीपो मतपरिवेष्टारो मरुतस्य व्यसनगृहे अविद्यस्य कामपे विश्वे देवासवासेति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् प्रणयोपम मूर्ति हे विनायक आपण बघितलं असेल गणेश क्रीडा मंडळ दरवर्षीप्रमाणे म्हणजे आमच्या किसननगर वाघळी विभागातलं सर्वात जुनं मंडळ असेल तर ह्या वर्षी 48वं वर्ष आहे. आपण बघत असाल तर वाघळी विभागात पहिलंच पाठ्यपूजन झालेलं आहे. ही तयारी आत्तापासूनच चालू झालेली आहे आणि यावर्षी मंडळातर्फे एक नवीन सरप्राईज होणार आहे जी आत्ताच मला कळाली की आता मी सरप्राईज बोलणार नाही. जेव्हा आगमन असेल तेव्हाच आपल्याला कळेल आणि आगमन 29 ऑगस्ट 15 दिवस अगोदर होणार आहे. तरी गणेश क्रीडा मंडळ हे नेहमी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून बघतोय तर चांगलं डेकोरेशन बघण्यासाठी जे एक मंडळ होतं ते गणेश क्रीडा मंडळ. यावेळी डेकोरेशन पण चांगली आणि मूर्तीही चांगली असणार आणि सामाजिक काम गणेश क्रीडा मंडळ करत असते. असंच पुढे करत राहू हेच बोलतो आणि गणेशांनी प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. प्रथम मी या मंडळाला शुभेच्छा देईन कारण मला वाटतं हे आता 48वं वर्ष त्यांचं चालू आहे. मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा पाहिलं जेव्हा मी 22 नंबर होतो तेव्हा इथे मला वाटतं अशोक मोंडकर आमचे शाखा प्रमुख जे आहेत त्यांच्या वडिलांनी मला वाटतं हे सुरुवात केली होती आणि तेव्हा त्यानंतर रामचंद्र मोंडकर कैलासवासी रामचंद्र मोंडकर यांनी ती सुरुवात केली होती. त्याच्यानंतर ही जी मुलं आहेत ती सर्व सातत्याने चालू ठेवले. त्यानंतर आमचे इथले अध्यक्ष जे होते अनिल भाई पापडे यांनी ह्या सर्व मुलांना एकत्र घेऊन जो कार्यक्रम म्हणजे ते एकत्र जमा होऊन येतो आता तो तसाच तो कायमस्वरूपी चालू ठेवलाय. यापुढे असाच चालू राहील. आमचं त्यासाठी खूप मदत असेल जी काय मदत लागेल तर आम्ही सातत्यानं करत राहू आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. नमस्कार. गणेश क्रीडा मंडळाचे हे 48वं वर्ष आहे. सर्वसाधारण
आमचे रामचंद्र मोंडकर साहेब यांनी ह्या मंडळाची स्थापना केली. त्याच्यानंतर परत एकदा मधल्या कार्यकर्त्यांनी ती पुढे नेली आणि आता हे आमचे यंग जनरेशन, आमचे संस्थापक म्हणजे याच्या अगोदरचे आमचे जे प्रेरणास्थान होते आमचे अनिलभाई पापडे यांनी खूप मनोभावी गणपतीची सेवा केली. त्याचप्रमाणे आता आमचे विकीभाई भोसले हे आता ती प्रथा पुढे नेत आहेत. जी अनिलभाईने लावलेली प्रथा आमचे भाई विकीभाई भोसले पुढे नेत आहेत. तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आमचे अध्यक्ष दर्शन कोरडे, कार्याध्यक्ष आमचे नितीनसाहेब भोसले, शाखा प्रमुख आहेत ते, अशा सगळ्या उत्साहाने आम्ही साजरा करतो. आम्ही सगळी मुलं म्हणजे कामाला जाऊन संध्याकाळी येऊन ह्या गणपतीची सेवा करतो आणि आम्हाला खूप आनंद होतो. पण वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की यावर्षी गणपतीचे आगमन अतिशय भव्य दिव्य होणार आहे. आम्ही गेल्या 3 वर्ष खूप मोठं आगमन करतो आणि दादा बोलल्यासारखा सरप्राईज तुम्हाला कळेलच. नक्कीच सगळ्यांनी आमची एकच इच्छा असेल की आपल्या पूर्ण परिवारासह आगमनात तुम्ही उपस्थित राहा. हीच ईश्वर सगळ्यांना आमचा बाप्पा, आमचा किसननगरचा महाराजा सगळ्यांना सुखी ठेवो हीच आमची मनोभावी प्रार्थना.